नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांद्यावर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली। ती कांदा निर्यात बंदी उठणार का, त्या संबंधीची ही सविस्तर महत्त्वाची बातमी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। काल दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी या ठिकाणी केंद्र सरकारने वाणिज्य विभागाने एक नोटिफिकेशन काढून कांद्यावर दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी केली। त्या संदर्भात या ठिकाणी बघितलं, कांदा निर्यात बंदी उठणार का, कधी उठणार, काय त्या संदर्भातील सविस्तर बातमी आणि ही निर्यात बंदी कशामुळे केली, सविस्तर बातमी, सखोल बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा। आणि कांदा निर्यात बंदी उठवावी यासाठी केंद्र सरकारकडे या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। त्या संबंधीचं पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। सविस्तर आपण निवेदन सुद्धा देण्यात आलं आहे, त्या संदर्भात जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोस्ताला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, ऑनियन एक्सपोर्ट बॅन, कांदा निर्यात बंदी, कांद्यावर निर्यात बंदी या ठिकाणी केंद्र सरकारने उठवावी, शिंदे गटाच्या केंद्रीय उद्योग मंत्र्याकडे मागणी बघू शकता। नवी दिल्ली, कांद्याच्या निर्यातीवर केंद्र सरकारने दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत लावलेली निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी लेखी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघितलं, कांद्यावर जो की केंद्र सरकारने अन्यायकारक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलाय। अगोदरच या ठिकाणी 2-3 महिन्यापासून हे सरकार शेतकरी विरोधी या ठिकाणी निर्णय घेत आहे। कांदा निर्यात शुल्क आधी 40% लागू केलं। शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार समित्या बंद करून या ठिकाणी आंदोलन पुकारलं, तरी देखील या सरकारने 40% निर्यात शुल्क मागं घेतलं नाही। शेतकऱ्यांचं एकही ऐकून घेतलं नाही, व्यापाऱ्यांचं ऐकलं नाही, निर्यातदारांचं ऐकलं नाही। आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा ऐकलं नाही, कारण की यांना सुद्धा निवेदन महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी देत होते। केंद्र सरकारने काही उत्तर त्या संदर्भात दिलं नाही। त्यानंतर पुन्हा एकदा झालं आहे, कांद्यावर निर्यात शुल्क लागू होतं, त्यावर काहीच उत्तर दिलं नाही। परंतु नंतर सुद्धा कांद्याचं निर्यात मूल्य वाढवलं, ते $400वरून $800 करण्यात आलं। कांदा निर्यात मूल्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ केली आणि निर्यात मूल्य वाढ केलं तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांप्रती आत्मीयता, शेतकऱ्यांप्रती काही या ठिकाणी त्यांना घेणं देणं नसल्याचा असा प्रकारचा निर्णय त्यांनी घेतला। आणि पुन्हा एकदा आता डिसेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यामध्ये कांद्यावर 40% निर्यात शुल्क लागू केली। या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये $400 निर्यात मूल्य ते $800 केलं, दुप्पट वाढवलं। आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला की कांदा निर्यात बंदी करायची। त्यांना वाटते की या 3 राज्यामध्ये त्यांचं या ठिकाणी सरकार आलं तर त्यांना वाटतं की आता आपलं सरकार येणार आहे देशामध्ये, तर या ठिकाणी अशा संभ्रमात असून ते अशा प्रकारचे निर्णय धडाधड घेत आहे। राजस्थान असो, इतर या ठिकाणी राज्यामध्ये जी काही निवडणूक झाली त्या ठिकाणचे आधी गॅस सिलेंडरचे भाव कमी केले आणि निवडून आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी गॅस सिलेंडरचे जैसे ते भाव वाढवले, उलट शिल्लकसुद्धा वाढवले। परंतु अशी स्थिती महाराष्ट्रात चालणार नाही बाबा, कारण की या ठिकाणी बघितलं, शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव स्वस्तात मिळावा, ग्राहकांना स्वस्तात भेटावा यासाठी सरकारने काय काय नियोजन केलं बघा। कांदा निर्यात शुल्क लागू केलं, कांदा निर्यात मूल्य या ठिकाणी लागू केलं। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं, कांदा भाव कमी करण्यासाठी नाफेड व एनसीसीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करा। प्रचंड आपल्या या ठिकाणी आपल्यासाठी तो प्रचंड नव्हे, या सरकारसाठी प्रचंड आहे। 1 लाख मेट्रिक टन, 2 लाख मेट्रिक टन, 6 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला। आणि या ठिकाणी बघितलं तरी सुद्धा यांच्या हातामध्ये भाव नसल्यामुळे या ठिकाणी त्यांनी काय निर्णय घेतला तर कांद्यावर निर्यात बंदीच करून टाकली। अगोदर ही निर्यात बंदीच होती, पण अप्रत्यक्ष असा शब्द वापर त्यामध्ये केला गेला नव्हता की निर्यात बंदी। त्यामध्ये असं केलं होतं की 40% निर्यात शुल्क लागू केलं, $400 $800 निर्यात मूल्य लागू केलं। ही अप्रत्यक्षरित्या निर्यात बंदीच होती म्हणावी लागणार आहे। परंतु आता खरोखरच केंद्र सरकारने निर्यात बंदी लागू केली। दिनांक 7 डिसेंबर 2023 पासून ते 31 मार्च 2024 पर्यंत ही निर्यात बंदी आहे। आणि ही निर्यात बंदी उठवणार आहे का, त्या संबंधीची ही महत्त्वाची बातमी आहे।
केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन या मागणीसाठी संदर्भात खासदार राहुल शेवाळे यांनी निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे संसदीय दलाच्या वतीने ही मागणी करत असल्याचं निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या पत्रात म्हटले की केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। या निर्णयाविरोधात काही ठिकाणी शेतकरी आंदोलकांच्या पवित्र्यात आहे। आधीच अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी त्रस्त आहे। तसेच बंदी त्वरित उठवली गेली नाही तर शेतकऱ्यांकडील कांदा खराब होईल आणि त्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल। वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहे। त्यामुळे आता देखील या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ही निर्यात बंदी त्वरित उठवावी अशी मागणी राहुल शेवाळे यांनी पत्रातून केली आहे। केंद्र सरकारने स्थानिक बाजारपेठेतील कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात परिपत्रके देखील केंद्र सरकारने काढले आहे। या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। सरकारच्या या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज ठिकठिकाणी आंदोलन केले। तसेच या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्ह्यातील शनिवारपासून कांदा लिलाव बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे। चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राज्यात पुन्हा एकदा कांदा प्रश्न सध्या पेटणार आहे। अगोदर सुद्धा पेटला होता, पण थोडेफार हवात सुधारणा झाली होती। त्यामुळे या ठिकाणी शेतकरी शांत झाले होते, कारण की आता 5-10 दिवसापूर्वीच एवढं आसमानी संकट येऊन गेलं। कांदा पीक, द्राक्ष पीक नाशिक जिल्हा संपूर्ण ओरमळला गेला आहे त्यामध्ये। आणि अशा असताना अगोदरच हे निर्णय घेता आणि थोडीफार सुधारणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव भेटतो, तर रात्री निर्णय बदलता ज्यावेळेस 2, 4, 5, 6, 7, 10 रुपयाने कांदा विकतो त्यावेळेस कुठे झोपलेले असतं हे खऱ्या अर्थाने हे शेतकरी विरोधी निर्णय। शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी आहे। एकीकडे अवकाळी आणि गारपिटीचा बळीराजा होरपळला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची हिवाळी अधिवेशनादरम्यान आर्थिक मदत होईल आणि दिलासा मिळेल अशी आशा होती। मात्र केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकरी वर्गात पुन्हा नाराजी पसरली आहे। अनेक ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केली आहेत। दरम्यान आजच्या निर्णयापूर्वी केंद्र सरकारने ऑक्टोबरमध्ये ग्राहकांना दिलासा देण्यासाठी किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीने कांदा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ही आत्ताच्या क्षणाची लाजिरवाणी गोष्ट आहे, लाजिरवादी बातमी आहे आणि अशा प्रकारचे निर्णय घेणं कितपत योग्य तुम्हाला वाटतंय? शेतकरी मित्रांनो, आता तुमचं मत आता स्वतः तुम्हीच मांडा आणि याला तोडगा काढण्यासाठी आपल्याला काय निर्णय घ्यावा लागेल या संदर्भात सुद्धा तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया तुम्हाला खाली कमेंटच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून मांडायची आहे। आणि अशा प्रकारच्या या बातम्या आणि या ठिकाणी उठवावी या संदर्भात जरी काही यांनी पत्र दिलं तरी हे सरकार मान्य करत नाही। अगोदर तुम्हाला माहिती आहे 40% निर्यात शुल्क लागू केलं होतं। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 800 ते 1000 कांदा व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता। जवळपास संपूर्ण बाजार समित्या बंद होत्या। जवळपास 13, 14, 15 दिवस बाजार समित्या बंद होत्या। तरी देखील या सरकारला, या राज्यकर्त्यांना थोडी सुद्धा शेतकऱ्यांप्रती, व्यापाऱ्यांप्रती आत्मीयता, दया आली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी बघितलं तर अशा प्रकारचं हे सरकार असल्या कारणानं शेतकऱ्यांना या ठिकाणी कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या मालाला, शेतकऱ्यांच्या कांद्याला भेटत राहणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आता सावधान झालं पाहिजे। येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांना अशा प्रकारचे संकटांना सामोरे जावे लागणार आहे आणि अशा प्रकारचं संकट वारंवार शेतकऱ्यांना धडका मारत राहणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा स्वतःचा एक निर्णय घेऊन एकजुटीने होऊन आपण काहीतरी योग्य तो निर्णय या सरकारच्या धोरणाव्यतिरिक्त घेतला पाहिजे। कारण की महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने 4 दिवसापूर्वी एक महत्त्वाची अपडेट काढली होती। स्वतःचा कांदा स्वतः विकायचा आणि स्वतः भाव ठरवायचा, अशा प्रकारचं वैयक्तिकरित्या या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जर संघटनामध्ये स्थापित करून विविध जिल्ह्यामध्ये, विविध तालुक्यामध्ये, विविध भागामध्ये आपलं केंद्र सुरू करून त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांनी कांदा न्यायचा, स्वतः विकायचा। जर शेतकऱ्याला वेळ नसेल किंवा या ठिकाणी त्यांना कुठं अर्जंट काहीतरी काम निघालं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी ज्या केंद्रामध्ये शेतकऱ्यांची मुले आहे
त्यांना रोजगारसुद्धा भेटेल आणि ते कांदा विक्रीसुद्धा करेल आणि अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आणि सध्या पहिली सुरुवात महिन्याभरात पुण्यातून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीची जागासुद्धा निश्चित करण्यात आल्या असल्याचं माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने दिली आहे. धन्यवाद. अपडेट्स होतोपर्यंत महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब.